वरती नुकती बहिणींची खडाजंगी झालेली आहे. त्या दोघींनी बिल नाही दिलं, त्यांना ठेवून घ्या. मध्ये जे कार्टून उभे नाही मला आज खूप त्रास दिलाय नेहमीचे मला. हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. काल शॉपिंग झालेली आहे सगळ्यांची आणि आज काल जे कपडे आणले, जे ब्लाऊज आणले, जे एक्स्ट्रा मटेरियल आम्ही आणले ते स्टिच करायला. आणि आम्ही जी मेकअप आर्टिस्ट ठेवली लग्नासाठी, तिच्याकडनं आमच्या मोठ्या ताईंना हेअरस्टाईल ट्राय करायची आहे. कारण की प्रत्येक लग्नामध्ये ते रडत असतात माझी हेअरस्टाईल चांगली नाही झाली म्हणून. तर आज त्यांची आम्ही हेअरस्टाईल ट्रायल घेणार आहोत. प्लस सगळ्यांना थोडे हेअरकट करायचे ते पण करणार आहोत. आणि नुकतंच घरामध्ये एक चौथं महायुद्ध झाल्यानंतर ही सगळी शांती जी दिसतीये ती घरामध्ये एक चौथं महायुद्ध झालेलं आहे. ते महायुद्ध संपून आम्ही गाडीत बसलोय. कारण की मुलांना काल आम्ही बाहेर नेलं नव्हतं, म्हणून आज त्यांना आम्ही लालच दिलं होतं काल की आम्ही तुम्हाला काहीतरी खायला बाहेर नेऊ. जेवण करून आता आम्ही ब्राउनी खायला चाललेलो आहे. कालच्या व्हिडिओमध्ये 2 कमेंट आल्या होत्या, तर त्या कमेंट मला वाचायच्यात आणि तुम्हाला सांगायचं आहे की काय नक्की आहे. एक सविता ताई म्हणून माझ्या सबस्क्रायबर आहेत, मे बी माझ्या एजच्या पण असतील, त्या माझी मैत्रीण पण असू शकते ती. तर सविता ताई ज्या आहेत त्यांनी विचारले, बोलल्यात मला त्या, हॅट्स ऑफ युअर डेअरिंग, ननंदबाईंना वादळ म्हणतेस, होम टूर करणं लवकर. शक्यतो मी कोणासोबत लवकर अटॅच होत नाही, पण तुझ्यासोबत आणि शुभांगीसोबत खूप अटॅचमेंट वाटते मला. सो पहिल्यात आधी तर सविता ताईंना खूप खूप थँक्यू की तुम्ही एवढं पॉझिटिव्ह आणि छान लिहिलं. शुभांगीकडनं आणि माझ्याकडनं दोघींकडनंही तुम्हाला खूप 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 थँक्यू. आणि जर पहिलं त्यांनी बोललंय की हॅट्स ऑफ युअर डेअरिंग, तर मला विचारायचं माझ्या नंदांना की काय म्हणायचं तुम्हाला ह्या कमेंटवरती. कारण की आमचं नणंद भावजांचं नातं नाही, आमचं एक मैत्रिणींचं नातं. आम्ही कायम नणंद भावजा असं कधीच राहिलेलो नाही, ॲज अ फ्रेंडच राहिलेलो. त्यामुळे आमच्यात तेवढं हे आहे की रिलेशनशिप आमचं चालतं, आम्ही काहीही बोलतो. ऍक्च्युली आमचं बॉन्डिंग लग्नाला माझ्या 11 वर्ष झाले. तर हे बॉन्डिंग तयार व्हायला खूप वेळ गेलाय. असं नाहीये की हे लगेच झाले. आणि आमची खूप भांडणं होतात, असं नाही की आम्ही भांडत नाही, आम्ही भांडतो, रागवतो, असं होत नाही की भांडणं होत नाही, भांडणं होतात. पण हे बॉन्डिंग तयार व्हायला खूप दिवस गेले, तर त्याच्यानंतर हे बॉन्डिंग तयार झालंय आमचं. आणि दुसरी एक कमेंट होती, काळे नेत्रा प्रकाश, हे माहिती आहे ही माझी क्लासमेट आहे नीलम आणि तिची मुलगी आहे. दोघी खूप स्वीट आहेत. खूप मस्त ब्लॉग होता आणि तुमचा सगळ्या जणींचं बॉन्डिंग पण सुपर्ब आहे. जसं मी सांगितलं, हे बॉन्डिंग असंच निर्माण नाही झालंय. आणि थँक्यू नीलम आणि नेत्रा एवढी छान कमेंट केल्याबद्दल. सेकंड कमेंट आहे श्रावणी सावंत यांची. हाय कल्याणी, माझं माहेर पुणे आहे आणि मी आता डोंबिवलीला राहते आणि ही माझी फ्रेंड नेत्रा पण डोंबिवलीलाच राहते. इथे सगळंच छान मिळतं, पण तुळशीबाग फक्त पुण्यात आहे आणि त्याची खासियत वेगळी आहे. हां ट्रू, हे आहे. मीही जॉब जेव्हा करत होते तेव्हा मी पण मुंबईमध्ये राहत होती, तेव्हा मला माहिती आहे की तुळशीबागेसारखी मजा मुंबईला नाही आहे. सो जगाच्या पाठीवर कुठेही राहा, पण पुण्यात आल्यावर दगडूशेठ गणपती आणि तुळशीबागला जाणं मस्ट आहे. आणि पल्लवीताई रॉक्स. तर पल्लवीताई तुम्हाला काय म्हणायचं? तुमच्याबद्दल कमेंट आली आहे की पल्लवीताई रॉक्स. थँक्यू, खूप छान आवडलं मला तुम्ही माझ्याबद्दल छान कमेंट केली. हा ताई बाईक रॅली करतात म्हणून तुम्हाला पल्लवीताई रॉक्स म्हटलं असं मला वाटायला लागलंय ते. हो नाही आणि ठीक, तुम्ही जे पण प्रेम माझ्या ताईंना दिले त्या सगळ्यांचं तुमचे खूप खूप मी आभारी आहे. एक ताई दिसत नाहीये, थोड्या वेळी रुसतील, वहिनी तुम्ही मला घेतलं नाहीये ब्लॉग मध्ये, सो असं नको व्हायला म्हणून मी त्यांनाही तुम्हाला दाखवते. बहिणींची खडाजंगी झालेली आहे. मुलांची झालेली आहे. मला आणि हे ना हे असं सगळं व्हायला ह्या तयार असतात. फॅमिली जी आहे ना, कल्याणीचा नवरा आणि कल्याणीची मुलगी, हे आमच्यामध्ये पेट्रोल टाकून देतात, गाडी लावतात. माझी छोटी बहीण अमेरिकेला आहे, सो तिला आता छोटा मुलगा आहे जय. आणि जेव्हा माझं आत्ताही जेव्हा आम्ही व्हॉट्सअप कॉलवर व्हिडिओ कॉलवर असतो आणि मी रियाला एखाद्या गोष्टीसाठी ओरडलं तर ती मला तिकडनं पण फोनवरून ओरडते. मला अक्का म्हणतात घरामध्ये, अक्के माझ्या मुलीला तू ओरडायचं नाही. तिकडनं सुद्धा ती मला दम देते. जेव्हा आपली बहीण अनमॅरिड असते ना, आपल्याला बेबी होतो, तेव्हा सगळ्यात जास्त जीव मावशीचा असतो तिच्यावरती, आपल्यापेक्षाही जास्त. पण जेव्हा त्याच बहिणीला मुलं होतात, जसं
जेव्हा त्याच बहिणीला जसं नील झाला होता तेव्हा श्वेता आमच्या घरातलं पहिलं बाळ होतं आणि शीतलताईंचा त्याच्यावर भयंकर जीव होता. पण जशी यांना मुलं झाली तर आता यांची भांडणं त्याच्यामुळे नाही होत नीलला का आवडली. आता यांची भांडणं कशामुळे होतात? मुलांमुळे. तुझ्या मुलाने माझ्या मुलाला मारलं, तो बघ त्याला खेळून देत नाही. आणि ही भांडणं आमची घरामध्ये आल्यानंतर 2-3 दिवस कंटिन्युअस चालू असतात. पण मी एन्जॉय करते, मला पण मजा आमची येते. मुलं भांडतात आणि आम्ही कोणीही मनावर येत नाही. आम्ही दुसऱ्या सेकंदाला आणि हा सगळं जसं की नाही, काहीच नाही. झालेलं नाहीये. अजून एक मोलाचा सल्ला माझ्या मैत्रिणींना, माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणींना, तुमच्या जर नंदा असतील 3-3 असतील 2-2 असतील कितीही नंदा असतील, त्या दोघींचं भांडण होत असताना, 2 बहिणींची भांडणं होत असताना त्यात त्यांना म्हणायचं नाही की तू राईट आहे, हा ताई तुमचं बरोबर आहे, हा ताई बिलकुल नाही. त्या बहिणी कधी एकत्र होतील आणि तुम्ही कधी विलन व्हाल सांगता येत नाही. सो यांच्या हे अनुभवाचे बोल आहेत. सो यांच्या भानगडीत पडायचं नाही, बिलकुल पडायचं नाही. तुम्ही पण चांगल्या, तुम्ही पण चांगल्या, आणि ह्या तर खूपच छान. बघितलं, अशी वहिनी पाहिजे. हाच तो भेदभाव काल सांगितलेला. श्लोक, तू काय म्हणणार आहे? तू मार खाल्ला का मागाशी मम्मीचा? का खाल्ला बाबा? का खाल्ला बाबा? शौर्यमुळे. हा कोण शौर्य आहे? त्याला आम्हाला भेटायचंय. आमच्या घरामध्ये शौर्य नावाचं कुणीच राहत नाही, हा. पण त्या शौर्य नावामुळे सकाळपासून जो दंगा चाललाय आणि आमच्या बिचाऱ्या श्लोकला मागाशी मार फटका भेटला. खाल्लाय, तर आम्हाला आता शोधायचंय की हा शौर्य नक्की कोण आहे? कोण. चलो, ह्या नोटवरती आपण सगळे भेटूयात नेक्स्ट कंटिन्यू व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सगळं आढळलं आपलं थँक्यू मला अत्यंत दिले. पैसे जास्त तुमच्याकडेच आहे ना, पैसे जास्त तुझ्याकडेच आहे. बाबूजी मी सकाळी ऐकलं बंडल घेऊन आले. पायनॅपलवरून कशी चालले भांडण? ते दादांना बोला म्हणा, ह्या 2 बायकांनी खाल्ले, यांच्याकडनं बिल घ्या. ह्या 2 बायकांकडनं बिल घ्या. खाऊन या. बिल पण देऊन या, बिल पण देऊन द्या. चॉकलेट ब्राउनी कैसा था? बिल देऊन या. आणि यांनी बिल नाही दिलं, यांनी दोघींनी बिल नाही दिलं. दोघी दाखवा, ह्या दोघींनी बिल नाही दिलं, त्यांना ठेवून घ्या. नाही नाही उद्या तर करतो त्यांचं. हा सगळा जो तामझाम दिसत आहे हा आहे संध्याकाळच्या विमेन्स डेच्या पार्टीसाठी. आम्ही सगळेजण सेल्फ पॅम्परिंगसाठी गेलो होतो. ताईन ते म्हटले, वहिनी आता पुण्यात आलोच आहोत तर आपण सगळे मस्त रेडी होऊन जाऊयात. आणि हे आहे तेजास सलून, जे आहे स्पाईन सिटी मॉल मोशीमध्ये. आणि ही आहे तेजस्विनी, जी आमचा सगळ्यांचा मेकअप करणार आहे लग्नामध्ये. आणि ट्रस्ट मी खूप सुंदर मेकअप करते, हेअरस्टाईलही खूप छान असतात तिच्या. आणि सगळ्यात मेन, जेव्हाही तुम्हाला तुमची हेअरस्टाईल जर नाही आवडली, तुम्ही सॅटिस्फाय नसाल, तर तुम्ही जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत तुमची हेअरस्टाईल तुम्हाला जशी तुम्हाला हवी तशी ती करून देते. खूप पेशंटली हँडल करते तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी मेकअप करायचा असेल तर एकदा तिच्याकडनं मेकअप करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तिचे रेट्सही खूप चांगले आहेत, खूप रिझनेबल आहेत. काल घेतलेल्या कपड्यांमधला हा एक कपडा आहे. हा कपडा मी यासाठी घेतलाय, 400 रुपये मीटरचा. 400 रुपये मीटरचा आहे. आणि याचं मी कुर्ती आणि मे बी यासाठी घागरा पण बनवू शकते, स्कर्ट अँड टॉप. आता आम्ही आलो टेलरकडे, आता मी दादांना विचारणार आहे की याचं काय बनवून. हे साधा कपडा आहे. हा काल जसं ब्लॉगमध्ये पाहिलेला आहे. 180 रुपये मीटर आहे. त्यांनी मला 150 रुपये मीटरने दिला आहे. आणि हा मी रियाला फ्रॉक बनवायला लागला आहे. थोडा कलरफुल आहे, मला असं वाटतं चांगली बनवेल याची फ्रॉक. आता मी सेपरेट ब्लॉग बनवणार होती की काय घेतलं याचं, पण मला असं वाटतं की आता हे दादांकडे दिल्यानंतर हे माझ्याकडे राहणार नाही, म्हणून मी दाखवते आहे. नेक्स्ट होतं हे वालं. हा नवीन तागा आला होता, पण त्यांच्या लक्षात नव्हतं त्याची प्राईस काय आहे. हे थोडं कॉस्टली होतं, पण त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी आम्हाला 200 रुपये सांगितले. आणि मग हे 200 रुपयाचं आम्ही 200 रुपये पर मीटर. तर हा तो कपडा आहे. याचे आम्ही 1 पीस कुर्ती किंवा अजून ठरवायचं आहे की याचं काय बनवायचं आहे. फ्रॉक बनवायची आहे, कुर्ती बनवायची आहे, की ड्रेस बनवायचा आहे, की नॉर्मल टॉप बनवायचा आहे. हे आहे परीसाठी घेतलेला मटेरियल आहे. हा 600 रुपये मीटरने घेतला आहे. हा थोडा महाग पडला आम्हाला, पण आम्ही कॉर्ड सेटसाठी कॉर्ड सेट पाहिले, पटियाला ड्रेस पाहिले, त्याची प्राईस 7,000 8,000 अशी होती. सो आम्हाला हा कपडा 2 आम्ही त्याच्यासाठी बनवायला घेतले, ते येलो अँड ऑरेंज. एकाचा आम्ही पटियाला आणि एकाचा कॉर्ड सेट बनवणार आहे. आणि दोन्ही कपड्यांचे मिळून आमचे फक्त 2300 रुपये झाले आहेत. आणि शिलाई जर 1-2 हजार, तर मला असं वाटतं की 2 ड्रेस 4 ते 4,500 मध्ये रेडी होणार आहेत.
आम्हाला असं वाटलं की बरं झालं आम्ही 7-8 हजाराचा ड्रेस नाही घेतला आणि पाहूयात हे कसं बनतंय. हे बनल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते की हा ड्रेस कसा बनताय. सो हा पण ऑप्शन आहे तुमच्यासाठी की तुम्ही मटेरियल घेऊन काहीतरी तुमची डिझाईन घेऊन तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून तुम्ही काहीतरी बनवू शकता. हां ते चांगलं दिसत आहे. असं वर दिसेल आणि राऊंड नेक असतो, प्लेन राऊंड नेक आणि खाली धोती याची रिव्ह्यू नको नाही समोर त्यांचं पण आपण नाही मी फ्रंट बद्दल बोलते. फ्रंट आणि हे आहेत माझे ब्लाऊजवाले दादा. यांच्या दुकानाचं नाव आहे लव स्टिच आणि हे इंद्रायणनगरमध्ये सहारा स्वीटच्या जवळ आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज शिवतात. हे फिटिंग एकदम प्रॉपर असते, तुम्ही सांगाल तसे शिवतात ते. वर्कही खूप चांगलं करतात. इथे आम्ही त्यांच्याशी डिझाईन डिस्कस करत होतो. माझ्या मुलीचाही घागरा त्यांनी खूप सुंदर बनवलेला आहे. छान दिसत आहे आणि आम्ही सगळे चाललोय विमेन्स डे सेलिब्रेट करायला. काल सगळ्यांचा फास्ट होता, उपवास होता, म्हणून आम्ही कुठेच गेलो नाही. आणि आज माझ्या सगळ्या मैत्रिणी, जुन्या मैत्रिणी, जिथे मी जॉब करत होते तिथल्या मैत्रिणी, प्लस माझ्या स्कूल फ्रेंड, माझ्या डान्स क्लासच्या मैत्रिणी आणि माझ्या नंदा, आम्ही सगळेजण महिला दिन सेलिब्रेट करायला चाललो आहे. आणि थीम आहे गाऊन, शॉर्ट लॉंग कसंही. सगळे मस्त रेडी झालेत आणि आता मी लेट झालो आहे. लेट नाही, 6:15 मला निघायचं आहे. सगळे रेडी झालेत. हे मध्ये जे कार्टून उभे नाही आणि मला आज खूप त्रास दिला आहे. म्हणजे मला कंटाळा येतो कधी कधी. नेहमीप्रमाणे तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे बहिणीला त्रास देणे. रेडी होताना ठीक आहे चला भेटूयात पार्टीमध्ये. बाय बाय. आणि हा आहे आजचा आमचा लुक. सगळ्याजणी मस्त रेडी झाल्या आहेत आणि त्यांचा दादा त्यांचा व्हिडिओ काढत आहे की कशा रेडी झाल्या आहेत माझ्या बहिणी. सो तुम्हाला आमचे लुक कसे वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ह्या आहेत सगळ्यात छोट्या नणंदबाई ज्या रेडी होताना खूप त्रास देतात. रुपालीसाठी थांबलोय. माझी मैत्रीण ती येतीये आणि कधीच वेळेत नाही. ती शुभांगी काय कमी होती. हा रुपाली, शुभांगी काय कमी होती तर तू आता हे चालू केलंयस. ब्लॉगर सोबत जायचं म्हणजे टेन्शन नसतं. फोटो नाही ग, व्हिडिओ. हसा थोडा पार्टीला आलोय आपण, महिला आहोत, वाटू द्या. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर खूप सारे ग्रुप आले होते, पण त्यातल्या त्यात हा ग्रुप मला खूप आवडला. त्यांनी सगळ्यांनी सेम ड्रेस घातले ते खूप गोड दिसत होत्या. हे आहे स्कायडेक रेस्टॉरंट, मोशीमध्ये आहे आणि याचे रिव्ह्यू पण खूप चांगले आहेत. ॲम्बियन्स चांगला आहे आणि आम्हाला मस्त लास्ट कॉर्नरची सीट मिळाली होती. अच्छा, आमच्यात सगळ्यात तरुण. या जरा एक्सप्रेशन द्या ना. पार्टीच्या होस्ट आलेल्या आहेत ज्या बिल पे करणारे, त्याच्यामुळे एवढं इम्पॉर्टंट दिलं जातंय. निर्मला तुझा क्रूजचा किस्सा मी रुपालीला सांगितला. आपण बोलू या विषयावर. ओके, थँक्यू. सॉरी, आठवतं किस्सा सांगितलं. हळदी कुंकवाला घरी आल्या होत्या माझ्याकडे. नाही हळदी कुंकवाला आल्या होत्या. आपण यांना जेवण बनवलं होतं, आठवतं? मी पण होते तेव्हा मॅडम. हा तुम्ही सगळं, ती पण होते, मला पण होते. हा निर्मला पण होती. बाळांचा बर्थडे होता किती वर्ष झाले त्याला? मी त्यांना रियाच्या सेकंड बर्थडेला भेटलेली. तुम्ही घरी आलेला तेव्हा भेटलेली. मी स्वर्णा मिसला विचारलंय सोनीचा मुलगा कितवीला असेल. तर स्वर्णा मिसचा आन्सर आहे की तुझा मुलगा. नाही थांब, मी अजून सांगितलेलं नाही, मी ते बाय चान्स सांगितलं. खरं सांगा. 3rd स्टँडर्ड. आता माझा मुलगा विचारला. माझा मुलगा विचारतोय. एक मिनिट किती खुश आहात तुम्ही. यांना वाटलं त्यांचा आन्सर पण करेक्ट लग्न आहे. झालेलं नसल्यावर कसं काय मुलगा असणार? हा, मला कळतं ना अनमॅरिड आहे म्हणून. बघूनच कळतं. मला कुणीतरी मारलं. मला 23 वर्षाचा मुलगा आहे त्यांना. काय बोलते हो गा?
विचारूच नका. आणि आज ज्याही लेडीज इथे आल्या होत्या मस्त थीम करून आल्या होत्या. काहींनी सेम ड्रेस घातले होते, काहींनी साडी घातल्या होत्या, काहींनी लॉंग ड्रेस घातले होते. अशा पद्धतीने आम्ही आमचा विमेन्स डे सेलिब्रेट केला. आणि आपण लेडीज व्हिडिओ काढणार नाही असं कधी होणार नाही. पार्टी एंड झाली, आम्ही हा मस्त व्हिडिओ बनवला. आणि विमेन्स डे सेलिब्रेट करणं हा फक्त एक बहाणा असतो मैत्रिणी एकत्र येण्याच्या, गप्पा मारण्याच्या, मस्ती करण्याच्या. फक्त हसणं आणि हसणं हे एवढंच असतं जेव्हा 4 मैत्रिणी एकत्र येतात. तुम्ही तुमचा विमेन्स डे कसा सेलिब्रेट केला नक्की माझ्याशी शेअर करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.